एव्हरीबडी, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? आम्ही पण एकदम मजेत आहो. जस्ट मी स्पृहाला स्कूलमधनं घेऊन आली आहे आणि तिला टिफिनला मी भेंडीची भाजी आणि चपाती दिली होती आणि तिच्यासाठी ती भाजी अजून चपाती आहे अजूनही. मी एक्स्ट्रा बनवलेली होती, तिचा स्वयंपाक रेडी आहे. पण अकॉर्डिंग टू माय डाएट चार्ट मी चपाती खाऊ शकत नाही, तर मला भाकरी बनवावं लागेल. पण मी अजून एक ऑप्शन चूज केला की उसळ पडलेली होती ना कालची, तिला थोडेसे मोड आलेले होते आणि मग मी तिला आता ना जस्ट ना तिला कुक केलं आहे थोडंसं, म्हणजे नाही का शिजवून घेतलं आहे आणि तिला थोडं सॉटे करू जिरं मोहरी टाकून वगैरे, आणि मी ते खाणार आहे. आणि भाकरी बनवायची तर काही इच्छा नाही माझी, मी ते खाणार आहे आता. तर चला तर मग बनवते ते दाखवते मी तुम्हाला, ते रेकॉर्ड करणार आहे मी आणि दाखवते तुम्हाला. आणि मी आता जस्ट व्हेजीस नाही आणल्या बट फ्रूट्स आणले, तर ते तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं. थोड्या वेळानंतर पिशवी खोलेल तेव्हा मी तुम्हाला सगळं दाखवते, व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करते. टिल देन स्टे ट्यून. हे एव्हरीबडी, तर हे बघा स्पृहाला आज एक लॉलीपॉप घेऊन दिला मी, आणि जो की हार्ट शेपमध्ये आहे. तर तिला मी आता ओपन करून देते. ती माझ्याकडे घेऊन आली ओपन करून दे म्हणून. तिला 2-3 दिवसापासून काहीच दिले नव्हतं, चॉकलेट वगैरे काहीच दिलं नव्हतं. लेट मी ओपन इट फर्स्ट. तर आज मला थोडंसं किराणा करायचा होता, मला ना काळे तीळ आणि सब्जा वगैरे घ्यायचा होता. थांब नाही बाळा, दाखवते ना त्यांना. हे बघा कसा हार्ट शेपमध्ये आहे, यू कॅन सी. तर तिला मी देते आता गो. आणि त्याच्यानंतर आहे ना, हे बघा मी ना आज अंडे संपले होते आमचे, तर 1 डझन अंडे घेऊन आली मी आणि ते आता भरून ठेवते एक एक एक. आता मी एक कांड केलंय, जे मी झेप्टोवरनं नेहमी एग्स ऑर्डर करायची, तर त्याचं एक शेल यायचं असं मस्त पुठ्ठ्याचं, त्याच्यामध्ये सगळे एग्स ठेवता यायचे. आणि आता झालं असं की मी ना खूप खूप साचत आहे बा म्हणून मी ते फेकून दिलं, आणि आता माझ्याकडे ते नाही आहे. मी बघते अजून कुठे राहायचा. मिळालं मिळालं मिळालं, येस आय गॉट इट. हे बघा असं आहे ते शेल. त्याच्यामध्ये ना किती मोठ्या साईजचे एग असतो आपले, तर ते मस्त स्टोअर करता येतात, ठेवता येतात मस्त. आणि फुटत वगैरे काही नाही, तर ते मी आता स्टोअर करून घेते, टाकून घेते. हे बघा तुम्ही एगची साईज बघू शकता, केवढा मोठा एग आहे तो, एकदम डेंजर. कसे काय ते तयार करतात त्यांनाच माहिती आहे. बघा कसे एग बनवतात राव, सिरियसली देखो इतना बडा वाला आहे. आणि तो इथे बसतो व्यवस्थित. आणि एग ठेवायची मेथड मी सांगते आता इथे कसे ठेवता. सगळ्यांना माहिती असतंच असं काही नाही, ज्यांना माहिती नसेल त्यांना तरी कळेल म्हणून मी सांगते की जो असा थोडासा चिचकोळाचा भाग वरती असतो ना, तो वरती ठेवायचा असा. कधी ठेवताना तोच वरती आला पाहिजे. हे बघा कधी चेक करायचं, तर ऑलवेज तसंच ठेवायचं, म्हणजे आय थिंक खालचा मोठा पार्ट आहे ना, मग तो खाली राहतो. तर मी आता त्यांना स्टोअर करून घेते मस्तपैकी. काही छोटे पण आहे ना एग्स, काही छोटे काही मोठे आहे. 1 डझन घेतले मी आज. आणि जुनं एक उरलेलं होतं, म्हटलं एका एगमध्ये तर काय होणार नाही ना, सो दॅट मी घेऊन आली परत 1 डझन. आणि स्पृहाचे पप्पा येतात ना, त्यांना पण जास्त करून एगच लागतात, त्याच्यामुळे मी आणून ठेवले. हे बघा मी तर 2 खाल्ले तरी मला इनफ होऊन जातं. मी रोज 2 मला लागतातच, आणि आज एकच होतं, मग मी ना एक होतं म्हणून मी बॉईलच केलं नाही जिमवरनं आल्यानंतर. आणि आज ते आणले. आता आज तर नाही खाणार, बघू संध्याकाळच्या वेळेला जेव्हा भूक लागेल मला थोडीशी, तेव्हा मी बॉईल करून घेईन. स्पृहाला बघू आता ऑमलेट म्हटली तर ऑमलेट करून देईल, चपाती ऑमलेट रोल बनवून देईल तिला मी. आणि नेहमीप्रमाणे मी खूप सारा लसूण सोलून ठेवलेला आहे. आणि अजून एक मेन गोष्ट म्हणजे मी पुदिनाचे पत्ते हे बघा असे सुकून ठेवले. जेव्हा केव्हा मी निंबू पाणी वगैरे पिते ना, त्याच्यामध्ये हे टाकते, थोडंसं असे कुच करून टाकते, थोडी वेगळी टेस्ट लागते. नवीनच स्टार्ट केलं आहे मी सध्या ते, आणि छान लागतं म्हणून पिते, त्याची वेगळीच टेस्ट लागते. आणि अजून काय आणलं मी तुम्हाला दाखवतो. हे बघा मी आणला आहे हे बघा मी रसना पण आणला आहे.
आता उन्हाळा सुरूच झाला आहे ऑलमोस्ट, तर लागतंच आपल्याला रसना. तर हे बघा रसना आणला आहे, जो काय कमी आहे, 22 रुपयाला मिळाला मला. तो 26 प्राईज आहे, पण तो 22 रुपयाला मिळाला, जो मी घेतला आहे आता. आणि आता काय काय आणलं ते तुम्हाला दाखवतो मी स्टेप बाय स्टेप. तर सगळ्यात आधी आणले आहेत केळी, 1 डझन केळी आणले आहेत. फ्रूट्स, कधीचे फ्रूट संपले होते, मी आणतच नव्हती. आणि न आणायचं रिझन इज वॉट, की स्पृहाला ना केळी फार आवडतात. आणि केळीमुळे काय होतं की सर्दी होते, जास्त करून तिला केळीचा इश्यूच आहे काय माहिती. पण आता थोडं बरं आहे म्हटलं, मग केळी पण द्यावा. बिकॉज तिचं वेट वाढण्यासाठी ना आम्ही ठरवलं होतं तिला रोज केळी द्यायची. पण आता सध्या हिवाळा पण होता ना, तिला सर्दी फार होत होती, त्याच्यामुळे आम्ही ना केळी बंद केली होती थोडे दिवस. म्हणजे थोडे दिवस नाही, एखादा महिना झाला असेल मी तिला केळीच देत नव्हती. फक्त आणि फक्त ॲपल द्यायचो आम्ही, दुसरं काहीच नाही. दुसरं बी काही द्यायला, आंबट चिंबट फळं असतात यार, त्या आंबट चिंबट फळाने मग मुलांना अजून खोकला सुरू होऊन जातो. त्यात मला पण खोकला आहे, त्याच्यामुळे आणलं नव्हतं आम्ही. आता मी 1 डझन केळी घेऊन आली आहे. आणि अजून हे बघा खरबूज, वेगळं काहीतरी. तर 100ला ना किती, 100ला 3 किलो खरबूज असं चालू होतं त्यांच्याकडं. तर मग मी घेऊन आली. 100ला 3 किलोमध्ये माझे 5 खरबूज बसले. 1 2 3 4 and 5 असे 5 मिळाले. त्याच्यानंतर आहे ना मूगडाळ माझी संपली होती, एवढ्यात आम्ही मूगडाळ संपली होती, एवढ्यात काही नव्हती. आणि माझ्याकडेच माझा कुकिंगमध्ये माझाच होता की मूगडाळीपेक्षा मी जास्त, म्हणजे सॉरी तुरीच्या डाळीपेक्षा मुगाच्या डाळीचं वरण जास्त खातो आम्ही वरणासोबत. आणि माझ्या इतर भाज्यांमध्ये पण मी मुगाची डाळ थोडी थोडी टाकत असते. कुठलीही भाजी असो मी त्याच्यात थोडीशी डाळ टाकतच असते, ही जी हेल्थसाठी खूप चांगली असते. तर ती ऑलवेज खातो, त्याच्यामुळे ती पटकन संपते. तर ती पण मी घेऊन आली थोडीशी, म्हणजे पुढचा किराणा भरेपर्यंत पुरेल एवढी घेऊन आली मी. आणि हे माझं नेहमीचं चालतं, एकदा किराणा भरल्यानंतर आहे ना बऱ्याच अशा काही काही गोष्टी संपून जातात ना, ते आपल्याला आणावंच लागतं. त्याच्यामुळे माझा हा मूगडाळीसोबत शेंगदाण्यासोबत साखरेसोबत फार होतं. तर मूगडाळ पण घेऊन आली आहे, जी मी अर्धा किलो आणली आहे. आणि अजून आहे ना तिथे मला म्हटलं, माझ्याकडे ॲक्च्युली बासमती राईस आहे बरं का, पण मी म्हटलं थोडासा अर्धा किलो घेऊन येऊ. स्पृहाला ना चिकन बिर्याणी, किंवा कालच ती चिकन बनत होती, चिकन आणलं नव्हतं. आज मी थोडंसं चिकन घेऊन येणार आहे तिच्यासाठी. आणि तिला थोडीशी चिकन बिर्याणी करून देणार आहे, कारण की ती भाजीपेक्षा बिर्याणीमध्ये पीस चांगले खाते. त्याच्यामुळे मी घेऊन आली आहे. हे थोडे भिजत टाकून मस्त फुलतात, त्याच्यामुळे हे घेऊन आले. अर्धाच किलो घेऊन आली आहे, कारण आम्ही तांदूळ जास्त स्टॉक करून ठेवत नाही. आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ ऑलवेज ट्राय करतो. त्याच्यामुळे मी आधीच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं आहे की आम्ही तांदूळ ऑलवेज वेगवेगळ्या प्रकारचे ट्राय करतो. एका टायमिंगला वेगवेगळ्या जातीचे तांदूळ आम्ही विकत घेतो आणि ते खात असतो. आणि असं नाही की जो आवडला तोच कंटिन्यू आणायचा, नाही. आम्ही बोर होतो आम्ही एकसारख्या तांदळाला, आम्ही वेगवेगळे आणतो, त्याच्यामुळे वेगवेगळे तांदूळ आणतो. त्याच्यानंतर मी आता सध्या काय आणलं आहे, सब्जा घेऊन आली मी. सब्जा, बिकॉज निंबू पाणी बनवतो त्याच्यामध्ये टाकण्यासाठी सब्जा घेऊन आली आहे. तो भिजत टाकून निंबू पाण्यामध्ये टाकायला किंवा रसनामध्ये टाकायला. आणि हा आणलं आहे काळ्या तीळ. मी कुठेतरी रीलमध्ये बघितलं आहे का की काळे तीळ खाल्ले पाहिजे व हेल्थसाठी चांगले, ज्यांना B12 कमी, B12 का काय काय होतं म्हणजे ते डोळ्यांची नजर परत आणण्यासाठी का काय असं काहीतरी आहे ते. एग आणि हे खाल्लं पाहिजे व काळे तीळ. तर मी ते काळे तीळ पण थोडेसे घेऊन आले. खूप होतं मला, त्याच्याकडे 200 रुपये का 250 रुपयाचा मोठा पॅकेट होता. तर तो म्हटलं एवढा मोठा घेऊन काय करू, म्हणून मी काळे तीळ घेऊन आले. आणि सब्जा पण घेऊन आली. त्याच्यानंतर आहे ना हे बघा ड्रायफ्रूट्स चिक्की घेऊन आली आहे, या 2 ज्या मी स्पृहाला थोडा थोडा देईल, बिकॉज रक्तवाढीसाठी चांगलं आहे. गुळ शेंगदाणे मॅडम खात नाही. गुळ शेंगदाणे पण मी ना एक डब्बा रेडी केला आहे, विल शो यू. हे बघा गुळ शेंगदाण्याचा असा डब्बा आहे माझा, मी स्वतः खाते, त्याच्याने ब्लड वाढतं. हे बघा. आणि मी जास्त गोड नाही खाऊ शकत, म्हणून मी थोडं 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 चालतं माझं, त्याच्याने ब्लड वाढलं पाहिजे म्हणून गुळ शेंगदाणे खात राहते. आणि अजून शेवटची गोष्ट ही बघा, सवाई मटन सुक्का, चिकन सुक्का मसाला. तर सध्या आम्ही चिकन सुक्काच बनवतो आहे, चिकन पातळ बनवतच नाही आहे, म्हणून आम्ही चिकन सुक्का मसाला घेऊन आली. बस एवढंच सगळं घेऊन आले आज मी. आणि
मी तुम्हाला दाखवलेच मी उसळ कशी शिजवली दाखवलेली. तर हे बघा, ही जी उसळ आहे ना मी अशी कुक करून घेतली फक्त. हे बघा पूर्ण शिजली आहे. आणि खरं तर मी डाएटसाठी मी असंच खाल्लं पाहिजे. मी तर आता असंच खाणार आहे, माझं ठरलं. त्याच्यात फक्त थोडीशी मिरची टाकून घेते, मीठ टाकून घेते आणि असंच खाणार आहे, विच इज गुड फॉर माय हेल्थ. कारण मी जेवढं ऑइल कमी खाईल तेवढं माझ्या वेट लॉससाठी मला खूप काम येणार आहे ते. त्याच्यामुळे मी आता असंच खाणार आहे. चला तर मग गाईज, अजून काय काय होतं मी नक्की दाखवेल, नक्की रेकॉर्ड करेल. चला तर मग मी आता बोलली होती व्हिडिओमध्ये की मी हे कसं सॉटे करते, मी तुम्हाला दाखवते. बट मी ते करणार नाही आहे. ते कुक झालं आहे, मोकळं कुक आहे. जस्ट चमच्याने असं खाणार आहे आणि पोट भरणार आहे बस. कारण मी जास्त विचार करायला गेली ना चवीचा तर माझं वेट लवकर कमी होणार नाही. वेट फुटॉनच होतं ऑइलनी. मी जेवढं ऑइल कमी खाईल, कारण मला डायटिशियननी बोललं आहे की जेवढं मी ऑइल कमी खाईल तेवढं चांगलं आहे. त्याच्यामुळे मी ऑइल कमी करायचा प्रयत्न करते. तर सुरुवात आजपासून शिजवलेलं खायची. चला तर मग गाईज, स्टे ट्यून. लुक ॲट दिस, हाऊ आय एम प्रिपेरिंग दिस. अख्खा लसूण घेतला आहे. अख्खा लसूण खरंच माझ्यासाठी खूप चांगला आहे म्हणून मी खाते तो सध्या. त्याचे वेगळे काही गुणधर्म असतील पण माझ्या हेल्थसाठी खूप चांगलं आहे. जे नुसतं खाल्लेलं चांगलं आहे. ते बॉडी डिटॉक्स करतं ते कधीही म्हटलं तर. बघा, अख्खी आपली लसणाची चटणी टाकली मी त्याच्यात. आणि जी चटणी तळलेली नाही अशी चटणी आहे. मीठ टाकलं आणि चटणी टाकली बस. आणि थोडेसे लसूण घेतले मी नुसते खाण्यासाठी. गाईज, तर आय एम हॅव्हिंग माय लंच नाव. या सगळे जेवायला. हे गाईज, तर हे आहे आमचं रात्रीचं डिनर. हे बघा, चिकन बिर्याणी, त्याच्यानंतर एग बॉईल केले होते जे की मी बोलले होते तुम्हाला, आणि काकडी कापून घेतली बस. हे गाईज, तर आजपुरतं एवढंच. चला तर मग बाय. स्टे ट्यून, डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय.